नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, इंद्राताई चकली बनवतात. आता डब्यात भरत असताना इंद्राताई विचार करतात की एवढ्या चकल्या पुरतील की आणखीन करू. आता इंद्राताई चकल्या पाहत असतात, परंतु त्याचवेळी इंद्राताईंचं लक्ष लकीच्या हाताजवळ जातो. आता लकी इंद्राताईंच्या नकळतपणे चकली चोरत असतो. आता इंद्राताईंच्या हे लक्षात येतं, परंतु इंद्राताई लकीला न समजू देता लगेचच तिथे असलेला चिमटा हातात घेतात. आता लकी चकली घेण्यासाठी हात पुढे करतो, त्याचवेळी इंद्राताई त्याचा हात चिमट्यात पकडतात. आता मात्र लकी जोरातच ओरडतो, आई ग मम्मी, अगं तू काय करत आहेस? माझा हात दुखत आहे. इंद्राताई म्हणतात, काही नाही, चोराला पकडत आहे. चकली चोर? तर आता लकी म्हणतो, अगं मम्मी, एकच तर चकली घेतली ना? तर त्यानंतर इंद्राताई म्हणतात, हो का, एकच चकली, आता मी तुला बघतेच. असं म्हणत त्या जोरजोरात सागरला आवाज देत म्हणतात, सागर अरे धावत ये, घरात चोर शिरला आहे. आता सागर धावतच तिथे येतो आणि विचारतो, अगं मम्मी काय झालं आहे? तर आता इंद्राताई म्हणतात, आपल्या घरात चोर शिरला आहे. आता सागर विचारतो, चोर? तर इंद्राताई म्हणतात, हो, चकली चोर. तर आता लकी म्हणतो की एकच तर चकली घेतली आहे, दादू सरे बघ ना. तर त्यानंतर सागरा इंद्राताईंना म्हणतो, आई अगं खाऊ दे ना त्यांना. तर त्यानंतर इंद्राताई म्हणतात, अरे खाऊ देत, मी कुठे नको म्हणत आहे, परंतु मी त्याला काय म्हणत आहे, या डब्यातली चकली घे, इथे जी बनवली आहे ती घेऊ नकोस. परंतु नाही, याला तर लपूनच चकली घ्यायची असते. आता सागरचा लक्ष त्या चकल्यांच्या डब्याजवळ जातो. आता सागर विचारतो, एक मिनिट, दिवाळी लवकर आली आहे का? तर इंद्राताई म्हणतात, तुम्ही दोघे भाऊ म्हणजे खरंच वेडे आहात, वेडे. अरे तुम्हाला एवढंही कळत नाही का? दिवाळीला तर मी बनवणारच आहे, परंतु आता तू आणि सुनबाई फिरायला जाणार आहात ना, म्हणून हे सगळं काही मी बनवत आहे. त्यासाठी मी कोलंबीचे पापड, लोणची, पराठे हे सगळं काही बनवत आहे. आणि शेवंता मला म्हणाली की मी सुक्या भोमल्याचे वेपर्स पण देते, परंतु मी तिला म्हणाले, नको ग बाई, कारण माझ्या सुनबाईला वास येईल, म्हणून मी तिला नकार दिला. तर आता सागर म्हणतो, हे कोलंबीचे पापड, कर्दीचं लोणचं आणि मेथीचे पराठे हे सगळं काही तू बनवत आहेस, परंतु मला एक सांग, आम्ही महिन्याभरासाठी चाललो आहोत का? तर इंद्राताई म्हणतात, अरे बाहेरचं खाल्ल्यावर तुला त्रास होतो ना, आणि म्हणूनच मी स्वतःहून सगळं काही बनवून देत आहे. आणि आमच्या वेळी असं काही बनवणारं कोणीही नव्हतं, परंतु आता मी आहे ना बनवणारी, मग मी बनवून देते तुम्हाला. परंतु मला एक सांग, तुला काही प्रॉब्लेम आहे का? तुला जड होत आहे का? बनवणारी मी आहे, परंतु तुला घेऊन जायचं नाही आहे का? तसं असेल तर मला सांग. आणि हो, तुला जर आईच्या हातचं खायचं नसेल तर मला आधीच सांग, म्हणजे मी बनवतही नाही. आता इंद्राताई सागरवर थोड्या चिडतात आणि रागवलेले असतात. आता सागर आणि लकी त्यांची समजूत काढण्यासाठी दोघेही दोन्ही बाजूला उभे राहतात आणि त्यांची समजूत काढत म्हणतात, मम्मी अगं नको ना गं रागोस. असं म्हणत दोघेही एकत्रच त्यांच्या गालावर पप्पी देतात. तर इंद्राताई म्हणतात, तुम्ही मला लाडीगोडी लावू नका, तुम्ही बाजूला व्हा बरं, कारण मी काम करत आहे, आता मध्ये मध्ये येऊ नका. आता तेवढ्यातच तिथे सावनी येते आणि सागरला म्हणते, हाय सागर. तर त्यानंतर सागर मात्र सावनीशी काहीच बोलत नाही. तर सावनी ही सागरला म्हणते, सागर मी एका इंटरव्ह्यूसाठी जात आहे, मला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे, त्यामुळे तू मला JB रोडला सोडशील का? प्लीज मला ड्रॉप करशील का? तर सागर हा सावनीला म्हणतो, मला मुक्ताला घेऊन सईच्या शाळेत जायचं आहे, मुक्ताला सईच्या शाळेत सोडायचं आहे, त्यामुळे माझ्याजवळ तेवढा वेळ नाही. तर सावनी म्हणते, सागर अरे मला लेट झाला आहे, मग आता मी कुठे टॅक्सी रिक्षा कुठे शोधत बसू, आणि एवढं ऊन आहे, आणि आता मिळेल का मला? त्यामुळे प्लीज. तर आता सागर मात्र काहीच बोलत नाही. सावनी म्हणते, ओके फाईन, मग एक काम कर ना, गाडीची चावीच मला दे, मीच जाते. असं म्हणत सावनी ही हक्काने सागरच्या समोर हात पुढे करते आणि सागरला म्हणते, सागर मला चावी दे. आता सागर खिशात हात घालत असताना लकी आवाज देत म्हणतो, दादूस अरे. तर सागर काहीच बोलत नाही. आता मात्र सावनीला खूप आनंद झालेला असतो. आता सावनी ही लकीकडे रागाने पाहू लागते आणि खूप खुश असते, परंतु त्याचवेळी सागर सावनीच्या हातावर 100 रुपयाची नोट ठेवतो. आता मात्र सावनीला धक्काच बसतो. सावनी विचारते, सागर हे काय आहे? सागर सावनीला म्हणतो, पैसे, 201 नंबर बस डायरेक्ट JB नगरला जाते, त्याच बस स्टॉपजवळ थांबते, त्यामुळे हे पैसे घ्यायचे आणि बसने निघायचं. आता मात्र सावनी रागाने सागरकडे पाहू लागते. तर आता सागर इंद्राताईंना म्हणतो, तू कर चकली, तुझं काम तू चालू ठेव. असं म्हणत सागर तिथून निघून जातो. आता सागरच्या या वागण्यामुळे सावनीचा जळफळाट होत असतो, परंतु इंद्राताई आणि लकी तिच्यावर खूप हसू लागतात. आता मात्र सावनीला खूप राग आलेला असतो. सागर तर तिथून निघून जातो आणि सावनीच्या हातावर फक्त 100 रुपये ठेवलेले असतात. आता सावनी मनाशीच म्हणते की मुक्ता गाडीने जाणार आणि मी बसने, नाही, हे कधीही शक्य नाही, माय फूट. आता मात्र सावनीला खूप राग आलेला असतो. तर इंद्राताई आणि लकी तिचा चेहरा बघून तिच्यावर खूप हसत असतात.
दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्त ही सईच्या प्रिन्सिपल मॅमना भेटण्यासाठी सईच्या स्कूलमध्ये आलेली असते. आता मुक्त ही प्रिन्सिपल मॅमना विचारते, मॅम काय झालं, तुम्ही असं अचानक मला बोलावून घेतलं? सईचा लक्ष नाही आहे का अभ्यासात? सई मस्ती करते का? सईच्या वागण्यामध्ये काही बदल झाला का? काही प्रॉब्लेम झाला आहे का? मुक्ता घाबरून गेलेली असते. आता प्रिन्सिपल मॅम मुक्ताला म्हणतात, मिस कोळी तुम्ही एवढे नर्वस का होत आहात? अहो तुमची सई खूप गोड मुलगी आहे, खूप हुशार मुलगी आहे आणि अभ्यासही अगदी नीट करत आहे. जेव्हापासून तुम्ही सईच्या आयुष्यात आला तेव्हापासून सई अगदी अभ्यासातही खूप हुशार आहे आणि तिचं वागणंही खूप गोड आहे. खरंच ती मन मिळावू मुलगी आहे, सगळ्यांशी अगदी मिळून मिसळून वागत असते आणि ती एवढी हुशार आहे ना की तिच्या क्लास टीचरने आता तिला मॉनिटर केलं आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही सईची काळजी करू नका. तर आता मुक्ताच्या मात्र काहीच लक्षात येत नसतं. आता मुक्त ही प्रिन्सिपल मॅमना विचारते, मग तुम्ही मला असं का बोलावून घेतलं आहे? तर प्रिन्सिपल मॅम म्हणतात, आदित्य कोळी. आदित्य कोळी हा सईचाच भाऊ आहे ना? तर मुक्ता म्हणते की हो. तर त्यानंतर मुक्ता विचारते, परंतु काय झालं, आदित्यबद्दल काही तक्रार आहे का? तर प्रिन्सिपल मॅम म्हणतात की हो, आदित्यबद्दलच तक्रार आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला बोलावून घेतलं आहे. आता आदित्यबद्दल तक्रार आहे हे ऐकूनच मुक्ता घाबरून गेलेली असते. तर प्रिन्सिपल मॅम मुक्ताला म्हणतात, आदित्यची ग्रेड कमी होत आहे कारण परवाची क्लासमध्ये टेस्ट झाली त्यामध्ये आदित्य फेल झाला आहे. आता हे ऐकूनच मुक्ताला धक्का बसतो. मुक्ताला आदित्यचं बोलणं आठवतं. आता मुक्ता मनाशीच म्हणते, म्हणजे आदित्य सागरला जे काही म्हणाला ते सगळं काही खोटं होतं. तर त्यानंतर प्रिन्सिपल मॅम मुक्ताला म्हणतात, काय आहे ना, अभ्यासाचं जर काही असतं तर आम्ही कव्हर करून घेतलं असतं, तक्रारही केली नसती. परंतु त्याचं वागणं यामुळेच आम्हाला तुमच्याजवळ तक्रार करावी लागली. कारण आदित्यचं वागणं खूप विचित्र आहे. अचानक तर रडतो, अचानक खुशही असतो, कधीकधी स्वतःचा डबाही खात नाही आणि मित्रांना वाटतो, इतर मुलांना तो डबा देतो. कधीकधी ॲक्टिव्हिटीही कंप्लीट करत नाही. परवाच एक ॲक्टिव्हिटी होती त्यामध्ये आपल्या फॅमिलीबद्दल सांगायचं होतं, परंतु हा मुलगा अचानकच रडायला लागला. प्रिन्सिपल मॅमचं हे बोलणं ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटतं. तर आता प्रिन्सिपल मॅम मुक्ताला म्हणतात, मला माहीत आहे की त्याच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम आहेत, परंतु त्याचे आई वडील त्याच्यासाठी वेळ तर देतच असतील ना? मला खात्री आहे की सागर सर त्याच्यासाठी नक्कीच वेळ देत असतील. आणि सावनी मॅम यांनी येथे फाईलमध्ये फक्त पॅरेंट्समधून त्यांचंच नाव मेन्शन केलं आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी आन्सरही दिलं नाही आणि म्हणूनच आम्ही त्यांना मेलही पाठवलं, परंतु त्या मेलचाही त्यांनी रिप्लाय दिला नाही आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला कॉल केला. कारण ज्यावेळी आदित्यचं ॲडमिशन होतं त्यावेळी तुम्हीच शब्द टाकला होता. मुक्ता म्हणते की हो. तर त्यानंतर प्रिन्सिपल मॅम म्हणतात की आम्हाला सईकडून कळालं आहे की तुमच्याच घरी आदित्य आता राहत आहे. तर मुक्ता म्हणते हो. तर आता प्रिन्सिपल मॅम मुक्ताला म्हणतात, मग असं असेल तर सईला तुम्ही सांभाळून घेता, सईजवळ लक्ष देता आणि सईला चांगले संस्कार करता, त्याचप्रमाणे आदित्यवर सुद्धा तुम्हीही चांगले संस्कार करू शकता. आदित्य हा खूप चांगला मुलगा आहे, तर त्याचा तुम्ही अभ्यास घ्या. तर मुक्ता म्हणते की मला खरंच वाईट वाटत आहे की मी तुम्हाला कारण देत आहे, परंतु त्याच्यावर जर एक प्रेशर आहे, घरच्या प्रॉब्लेममुळे त्याच्या मनावर कदाचित परिणाम झाला असेल, परंतु मी तुम्हाला शब्द देते की आदित्य खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि तो हुशार मुलगा आहे. तर आता प्रिन्सिपल मॅम म्हणतात की हो, आणि म्हणूनच मी तुम्हाला बोलावून घेतलं आहे. आदित्य प्रोग्रेस करू शकतो, परंतु फॅमिली इश्यू हे मलाही माहीत आहे, परंतु कधीकधी या फॅमिली मॅटरचा परिणाम मुलांवर होत असतो. आता मुक्ता आणि प्रिन्सिपल मॅम यांचं बोलणं चालू असतं. आता त्याचवेळी तिथे शिपाई दादा येतात आणि प्रिन्सिपल मॅमना म्हणतात, मॅम तुम्ही पटकन चला, आदित्य कोळी बेशुद्ध झाला आहे. आता हे ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. आता मुक्ताही धावतच आदित्यला पाहण्यासाठी जाते. तर दुसरीकडे सावनी ही इंटरव्ह्यूच्या नावाखाली फ्रेंडसोबत पत्ते खेळण्यासाठी आलेली असते. आता सावनी ही खेळत असते. आता सावनीच्या हातामध्ये एक्का असतो. आता सावनीमध्ये राजा राणी फिरायला जाणार, परंतु मी जाऊ देणार नाही. त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल, परंतु काहीतरी केलंच पाहिजे. असं काहीतरी केलं पाहिजे की त्या दोघांचं जाणं कॅन्सलच व्हायला हवं. आता त्याचवेळी सावनीला मुक्ताचा फोन येत असतो, परंतु सावनी मुक्ताचा फोन पाहून खूप चिडते आणि म्हणू लागते, आता ह्या मुक्ताचं काय काम आहे? एकतर ती आदित्यची प्रिन्सिपल 10 वेळा कॉल करत आहे आणि आता ही मुक्ता सतत ह्यांचा फोन मला काय येत आहे आणि आता या मुक्ताचं काय लेक्चर ऐकायचं आहे? असं म्हणत सावनी ही रागानेच मुक्ताचा कॉल रिसीव्ह करते. आता मात्र मुक्ताचं बोलणं ऐकून सावनीच्या पायाखालची जमीनच सरकते. सावनीला धक्का बसतो. सावनी विचारते काय? आता मात्र सावनी घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता ही आदित्य
आदित्यला घरी घेऊन आलेली असते. आता मुक्ता ही आदित्यला विचारते की तू स्वतःच्या हाताने खाशील की आजीला भरवून देत. तर आदित्य मात्र काहीच बोलत नाही. तर इंद्राताई मुक्ताला म्हणतात दे मी भरवते. तर आता इंद्राताई मुक्ताला विचारतात काय गं अशी अचानक चक्कर कशी काय आली, त्याला डॉक्टरकडे नेण्याची गरज आहे का? तर मुक्ता म्हणते नाही त्याची काही गरज नाही, कारण त्याच्या स्कूलमध्ये जे डॉक्टर होते त्यांनी चेक केलं आहे आणि त्यांनी चेक केल्यानंतर ते मला म्हणालेत की अभ्यासाचं काहीतरी ताण असेल आणि एक्झामचं टेन्शन असेल आणि म्हणूनच आदित्यला चक्कर आली असावी. तर आता इंद्राताई आदित्यला समजावत म्हणतात आदित्य बाळा टेन्शन घ्यायचं नाही आणि स्वतःला त्रास करून कधीच घ्यायचं नाही. टेन्शन घ्यायचं नाही तर दुसऱ्यांना टेन्शन द्यायचं. आता त्याचवेळी सावनी तिथे आलेली असते. आता इंद्राताई आदित्यला सावरतात, त्याला भरवत असतात. तर आता सावनी तिथे येते आणि लगेच आदित्यला जवळ घेते आणि आदित्यला कवटाळत म्हणते आदित्य बाळा काय झालं, तुला काही त्रास होत आहे का? आदित्य तू घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. आता मात्र सावनीचे हे नाटक पाहून इंद्राताईंना खूप राग आलेला असतो. तर त्यानंतर मुक्ता ही सावनीला म्हणते आदित्यला चक्कर आली होती परंतु आदित्य आता ठीक आहे, परंतु आदित्यला चेक करण्यासाठी मी सायकेट्रिक्सला बोलवलं आहे. आता हे ऐकून सावनी ही मुक्ताच्या अंगावर धावून जाते आणि विचारते काय तुझं डोकं फिरलं आहे का? आदित्यला फक्त चक्कर आली आणि तू आदित्यला वेडा ठरवत आहेस. त्यानंतर मुक्ता ही सावनीला म्हणते शांत व्हा. आता सावनी ड्रिंक करून आलेली असते हे मुक्ता आणि स्वातीच्या लक्षात येतं. तर मुक्ता ही सावनीला म्हणते सर्व आदित्यच्या समोर बोलायची काही गरज नाही, आपण नंतर बोलू शकतो. सावनी म्हणते की नाही मला आत्ताच बोलायचं आहे. आणि हे सांगणारी तू कोण आहेस? तू माझ्या मुलाला वेडी ठरवशील आणि मी सगळं काही ऐकून घेणार आहे का? माझा मुलगा वेडा नाही, माझा मुलगा नॉर्मल आहे. तू त्याला वेडा ठरवून या घराच्या बाहेर काढशील, हाच तुझा प्लॅन आहे ना? तर त्यानंतर सावनी ही आदित्यला म्हणते आदित्य पाहिलंस का, मी तुला सांगितलं होतं ना की ही माणसं अशीच आहेत, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. मी तुला म्हणाले होते की ही आपल्याला घराबाहेर काढणार आणि ही मुक्ता आपल्याला कधीही घरात ठेवणार नाही आणि आता तू वेडं असल्याचं ठरवणार आणि आपल्याला घराबाहेर काढणार. आता मात्र मुक्ताला सावनीचा खूप राग आलेला असतो. मुक्ता म्हणते बस सावनी, ही लहान मुलांची बोलायची पद्धत आहे का? तर सावनी म्हणते मुक्ता तू मला सांगू नकोस की माझ्या मुलाशी कसं बोलावं. तर मुक्ता म्हणते सांगावं लागतं आणि पहिली गोष्ट तुम्हाला मी काय सांगणार आहे, तुम्ही शुद्धी तर असायला हवेत ना. तर त्यानंतर मुक्ता ही स्वातीला विचारते की ही काय चाललं आहे, ही बाई खरंच शिकलेली आहे का? मला तरी यावर विश्वासच बसत नाही. तर त्यानंतर मुक्ता ही सावनीला म्हणते तुम्ही त्याच्या मनात काय भरवत आहात? तुमच्या बोलण्यामुळे मुलगा किती घाबरून गेला आहे तुम्ही पाहिलं आहे का? अहो प्रत्येक वेळी तुम्ही त्या मुलाला दबावाखालीच ठेवत आहात, हे तुमचं काय सुरू आहे? तर त्यानंतर मुक्ता म्हणू लागते हे नाटक बंद करा. आता तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि विचारतो हे काय चालू आहे? तर मुक्ता मात्र काहीच बोलत नाही. आता सावनीचा मात्र आरडाओरडा सुरू असतो. तर इथे आदित्य मात्र घाबरून गेलेला असतो. आता सागरा सावनीला म्हणतो एकदम चूप, आता तुझी ही नाटकं बंद कर. आता एक शब्दही तोंडातून काढलास ना तर याद राख. आता मात्र सावनी घाबरून गेलेली असते. आता सागरा सावनीजवळ लक्ष न देता लगेच आदित्यजवळ येतो आणि आदित्यला सावरतो. आता आदित्य लगेचच सागरच्या कुशीत शिरतो. आता सागरला आदित्यची खूप काळजी वाटत असते. आता सागर आदित्यला घेतो आणि आदित्यला म्हणू लागतो आदित्य बाळा शांत हो, मी आहे ना तुझ्यासोबत, तू घाबरू नकोस. आदित्य खूप घाबरून गेलेला असतो. आता मुक्ता ही आदित्यला समजावत म्हणते आदित्य बाळा तू घाबरू नकोस, ऐक ते सायकेट्रिस्ट असतात ना ते तुझ्याशी बोलणार, ते आपला प्रॉब्लेम समजून घेणार. कधी कधी काय असतं आपल्या मनातील काही गोष्टी आपण आपल्या माणसांसोबत आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत बोलू शकत नाही आणि म्हणूनच त्या गोष्टी आपल्या मनात घर करून असतात आणि मग आपल्याला त्रास होतो. परंतु हे सायकेट्रिक्स असतात ना ते आपल्या मनातून होणारा त्रास काढून घेतात आणि त्यानंतर त्यावर काय औषध आहे हे ठरवतात आणि तेच औषध आपल्याला देतात. तर आता मुक्ता म्हणते मग तू घाबरायची काहीच गरज नाही. तर आता सावनी ही नाटक करत म्हणते बरोबर एवढीशी चक्कर काय आली आणि तू तर डायरेक्ट. आता मात्र मुक्त ही सावनीला म्हणते सावनी तुम्हाला वाटत आहे की आदित्यला चक्कर आली हे नॉर्मल आहे, परंतु नाही, आदित्यला आलेली चक्कर ही नॉर्मल नव्हती, परिस्थितीने लादलेलं एक ट्रेस होता. मोठ्या माणसाने मिळून त्याच्या मनावर लादलेलं ओझं होतं. हुशार मुलाला दुबळं आणि भित्रा करून टाकलं आहे. याला जबाबदार कोण आहे माहीत आहे का? या सगळ्याला जबाबदार आपण सर्वजण आहोत. समोर त्याच्या जे काही चालू असतं त्यामुळे तो मुलगा खचला आहे. तो या सगळ्यामध्ये खूप दबून गेला आहे आणि आपण कोणीच त्याच्याशी बोलू शकत नाही, तुम्हीही बोलू शकत नाही. आपण कितीही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्या मनामध्ये जो किडा आहे ना तो कधीही शांत होणार नाही आणि म्हणूनच मला हे पाऊल उचलावं लागलं. त्याच्यासाठी हा निर्णय मी घेतला आहे. त्यामुळे तुम्ही जो काही आरडाओरडा करत आहात ना त्यामुळे त्याच्या मनावर काय परिणाम होत आहे याचा एकदा तरी विचार करा. तर आता सावनीमध्ये काय आहे ना, सॉरी मुक्ता, आदित्यच्या बाबतीमध्ये माझा कंट्रोल सुटतो कारण आदित्य व्यतिरिक्त मला कोणीच नाही आहे. परंतु मी तुझ्यासमोर हात जोडते. आदित्यच्या बाबतीमध्ये तुला जो निर्णय घ्यायचा
घ्यायचा आहे तो घे, परंतु माझ्या आदित्यला शिक्षा देऊ नकोस, मला ते सहन होऊ शकत नाही, खरं तर माझंच चुकलं. आता मात्र सावनी ही रडण्याचं नाटक करत असते, तर आता हात जोडत माफी मागू लागते. आता इंद्राताई सावनीकडे पाहतात आणि म्हणतात झालं, नाटक कंपनी सुरू झाली. आता मात्र मुक्ता म्हणते मम्मी, तर आता इंद्राताई म्हणतात हो, कारण ही जे काही रडत आहे ना, तिच्या डोळ्यामध्ये पाण्याचा एक थेंबही नाही आहे. मग ही सगळी काही नाटकंच आहेत ना. इंद्राताईंच्या या बोलण्यावर मुक्ता ही सावनीकडे पाहते. आता सावनीचं ते नाटक मुक्ताच्याही लक्षात आलेलं असतं. आता मुक्ताने बोलवल्याप्रमाणे डॉक्टर हे आदित्यला चेक करण्यासाठी आलेले असतात. ते आदित्यला चेक करतात आणि आदित्यला म्हणतात आदित्य, अरे तू तर एकदम ठीक आहेस, तुला तर काहीच झालं नाही आहे. बाळा तुझं नाव काय? तर आदित्य म्हणतो आदित्य. तर आता डॉक्टर आदित्यला म्हणतात आदित्य बाळा, कोणी जरी नाव विचारलं तर नाव पूर्ण सांगावं. तर आदित्य म्हणतो आदित्य सावनी सागर कोळी. तर आता डॉक्टर आदित्यला म्हणतात तुझी आई आणि बाबा तुला जास्त कोण आवडतात? तर आदित्य उत्तर देत म्हणतो दोघे. तर त्यानंतर त्याला विचारतात की तुला कोणाजवळ जास्त वेळ घालवावा असं वाटत असतं? तर आदित्य म्हणतो दोघांजवळही. तर त्यानंतर आदित्यला ते विचारतात की तू जर गडबड केलीस तर तुला जवळ कोण घेतं? तर आदित्य त्याही प्रश्नाचं उत्तर देत म्हणतो की दोघे. तर त्यानंतर डॉक्टर त्याला शेवटचा प्रश्न विचारतात की तुझ्यावर सर्वात जास्त कोण प्रेम करतं? तर आदित्य त्याही प्रश्नाचं उत्तर देत म्हणतो की दोघे. तर आता डॉक्टर आदित्यला विचारतात मग आदित्य बाळा मला एक सांग, प्रॉब्लेम काय आहे? आता मात्र आदित्य शांतच होतो. डॉक्टर म्हणतात आदित्य बाळा तू माझ्याशी शेअर करू शकतोस, तुला माहीत आहे ना की मी तुझ्याशी खूप काही गप्पा मारणार आहे, आणि हो तुला यातलं काही आवडत नसेल, तुला कशाचा त्रास होत आहे, तुला कशाची भीती वाटत आहे, ते सगळं काही तू मला सांगू शकतोस. परंतु आदित्य घाबरून गेलेला असतो. आता आदित्यच्या हाताजवळ पाहूनच त्यांच्या लक्षात येतं की आदित्य बिथरलेला आहे, त्याला भीती वाटत आहे, आणि म्हणूनच ते आदित्यला शांत करतात आणि म्हणतात आदित्य तू घाबरू नकोस, तू शांत हो, आणि हो आता मी तुला एक इंजेक्शन देणार, त्यामुळे तुला अगदी छान वाटणार आहे. तर आदित्य म्हणतो ठीक आहे. आता डॉक्टर त्याला इंजेक्शन देतात आणि म्हणतात आता शांत हो, तू काळजी करू नकोस. परंतु आदित्यच्या मनातून तो गोंधळ काही जात नसतो. आदित्यला सतत तोच विचार मनात येत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मिहिकाने सुनीताताईने घरी बोलावलेलं असतं. तर आता सुनीताताई येताच मिहिका त्यांना आभार मानत म्हणते सुनीताताई, थँक्यू सो मच की तुम्ही मला भेटण्यासाठी इथे आलात. मला सांगा तुम्ही महिला मुक्ती मोर्चाच्या अध्यक्ष आहात ना? तर सुनीताताई होकार देतात. तर आता मिहिका त्यांना म्हणते म्हणजे तुम्ही सर्व बायकांना मदत करता, म्हणजे ज्यांना त्रास होतो अशा बायकांना, ज्यांचे नवरे बायकांना मारहाण करतात, असं म्हणत असताना मिहिका हर्षवर्धनकडे पाहत असते. तर सुनीताताई हो म्हणतात. तर त्यानंतर मिहिका म्हणते म्हणजे ज्यांचे नवरे बायकांवर जबरदस्ती करतात अशांना तुम्ही धडा शिकवता. तर आता सुनीताताई म्हणतात अर्थातच. तर मिहिका म्हणते म्हणजे तुम्ही काय काय करता, म्हणजे त्यासाठी तुम्ही कोणती शिक्षा देता? तर आता सुनीताताई म्हणतात त्या माणसांच्या अन्यायाचा पाडा आम्ही सर्व जनतेसमोर वाचून दाखवतो. तर त्यानंतर त्या माणसांना आम्ही चोप देतो, त्याच्या चेहऱ्याला काळं फासतो, त्याची धिंड काढतो आणि मीडियासमोर त्याला कबुली द्यायला लावतो. आणि एवढंच नाही तर माफी मागायला सांगतो, ज्या बाईवर अन्याय झाला आहे तिची माफी मागायला सांगतो आणि शपथ घ्यायला सांगतो की यापुढे असं काही करणार नाही. तर आता मिहिका म्हणते खरंच खूप छान आहे, आता अशी मदत करायला मलाही आवडेल आणि मलाही तुम्हाला जॉईन व्हायला खूप आवडेल. कसं आहे ना, मलाही अशा बायकांना मदत करायची आहे, म्हणजे ज्यांचे नवरे नालायक आहेत, त्रास देतात अशांना. आता मात्र मिहिका हर्षवर्धनकडे पाहत असते. तर मिहिका म्हणते कसं आहे ना, नवऱ्याला वाटत असतं की आपली बायको कमकुवत आहे, परंतु अशाच कमकुवत स्त्रियांना मला भेटायचं आहे आणि त्यांना मदत करायची आहे. मी तुम्हाला जॉईन होऊ शकते का? तर आता सुनीताताई म्हणतात की हो तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकता. तर मिहिका म्हणते की हो मी तुम्हाला जॉईन तर होणारच आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला तुम्हाला आर्थिक मदत करायची आहे, अगदी छोटीशी 10 लाखांची. आता मात्र हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकते. हर्षवर्धन मनाशीच म्हणतो हिच्यात तर फारच जोर आला आहे, बघतो मी हिला नंतर. तर आता मिहिका हर्षवर्धनला म्हणते हर्ष देताय ना? आता मात्र हर्षवर्धनचा नाईलाज होतो. आता हर्षवर्धन 10 लाखाचा चेक तयार करतो आणि मिहिकाच्या हातात देतो. आता तो 10 लाखाचा चेक मिहिका हर्षवर्धनच्या समोरच सुनीताताईंच्या हातात देते. आता सुनीताताई मिहिकाचे आभार मानत म्हणतात थँक्यू, परंतु तुम्ही लवकरच जॉईन व्हा. तर मिहिका म्हणते हो नक्कीच जॉईन होणार, जॉईन तर व्हावंच लागेल, असं म्हणत मिहिका हर्षवर्धनकडे रागाने पाहते. आता सुनीताताई तिथून निघून जातात, तर मिहिकाही तिथून निघून जाते. आता मात्र हर्षवर्धन रागानेच म्हणतो इतके दिवस अगदी मांजरीसारखी राहत होती, परंतु आता हीच मांजर पंजा मारायला लागली आहे, पंजा मारायला शिकली, परंतु मी बघून घेईल, हिला तर मी सोडणार नाही, हाच तर हिने माझे 10 लाख, असं म्हणत हर्षवर्धनला खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागर आणि सावनी धावतच आदित्यजवळ येतात आणि आदित्यची काळजी घेत त्याच्या डोक्यावर हात ठेवतात. मात्र सावनी आणि सागरचा हात
एकत्र आलेला असतो, परंतु सागर लगेच आपला हात बाजूला करतो आणि आदित्यचा हात हातात घेतो. आता मात्र सावनीला धक्काच बसतो. तर त्यानंतर डॉक्टर हे सागरला म्हणतात, मिस्टर कोळी, मी आदित्यशी बोललो आहे. या वयात मुलांना त्यांच्या आईवडिलांशी वेगळं नातं असतं. आई लाड करते तर बाबा धमाल करतात. आई स्ट्रिक असते तेव्हा बाबा पाठीशी असतात. परंतु आदित्यची उत्तरे आई आणि बाबा अशीच होती. त्याला आई बाबा एकत्र हवे आहेत. आई बाबा वेगळे आहेत हे सत्य तो मान्य करायला तयारच नाही आहेत. त्याला त्याच्या आई वडिलांना एकत्र पाहायचं आहे आणि त्याला त्याची एकत्र फॅमिली हवी आहे. त्याच्या मनाला पूर्ण फॅमिली मिळत नाही तोपर्यंत त्याचं मन काही शांत होणार नाही. आणि म्हणूनच मिस्टर कोळी, तुमचा मुलगा मनाने पूर्णपणे खचला आहे. आता हे सगळं काही मुक्त ऐकते. तर आता डॉक्टर सागरला म्हणू लागतात, त्याला या सगळ्यातून जर बाहेर काढायचं असेल तर त्याला जन्मदात्या आई वडिलांच्या प्रेमाची जास्त गरज आहे. आता मुक्ता हे सगळं ऐकते. आता ज्यूस तिथे ठेवते आणि निघून जात असते. मात्र सागर एक हात आदित्यच्या हातामध्ये तर एका हाताने मुक्ताला पकडतो आणि त्यानंतर मुक्ताला तिथे थांबवतो. आता मात्र सावनीला धक्काच बसतो. सावनी ही रागाने मुक्ताकडे पाहू लागते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ता ही सागरला म्हणते, माझ्या मुलाने असं केलं, माझ्या मुलाने तसं केलं, माझा मुलगा असा वागला, माझ्या मुलाने हे केलं, माझ्या मुलाने ते केलं. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे, आता माझं करू नका. जे काही आहे ते आपलं आहे. ज्या गोष्टी आहेत ते आपल्या आहेत. आता मात्र सागरला भरून येतं. आता सागर लगेच मुक्ताला मिठी मारतो. तर त्यानंतर मुक्ता ही सागरला सावरते आणि हे सगळं काही सावनीने पाहिलेलं असतं. आता मात्र सावनीचा जळफळाट होतो. तर त्यानंतर मुक्ता ही सागरला म्हणते, सागर, तुम्ही फक्त माझे आहात, फक्त माझे, आणि तुमच्यावर फक्त माझा अधिकार आहे आणि शेवटपर्यंत माझाच अधिकार असणार आणि हे फायनल आहे. तर आता हे ऐकून सागरला खूप आनंद झालेला असतो. तर आता सागर हा आदित्यला जेवण बनवत असतो आणि आदित्यला खुश करत म्हणतो, आदित्य, तुला बरं वाटलं ना की आपण सर्वजण फिरायला जायचं आहे? आता आदित्य विचारतो, प्रॉमिस? तर सागर म्हणतो की हो, प्रॉमिस. आता आदित्यशी हात मिळवणी करत आदित्यला फिरायला घेऊन जाण्याचं सागर प्रॉमिस करतो. परंतु त्याचवेळी सागर आणि आदित्यच्या हातावर सावनी हात ठेवते. आता मात्र सागर सावनीकडे रागाने पाहत असतो आणि हे सर्व दृश्य मुक्ताने पाहिलेलं असतं. आता मुक्ता या सगळ्यातून कशाप्रकारे मार्ग काढेल आणि आदित्यला कशाप्रकारे ठीक करेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.